नमस्कार भक्तजने हो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा पवित्र रात्रीची कथा, ज्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण तेजात न्हाऊन निघतो आणि स्वर्गातील देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते। ही रात्र आहे कोजागिरी पौर्णिमा। या दिवशी जो जागतो तो श्रद्धेने प्रार्थना करतो, त्याच्या घरात लक्ष्मी माता स्वतः प्रवेश करते। आज आपण जाणून घेणार आहोत या रात्रीचं रहस्य काय आहे, प्राचीन काळात ही परंपरा कशी सुरू झाली आणि लक्ष्मी मातेने कशी आपल्या भक्तांवर कृपा केली। पुराणात वर्णन आहे, प्राचीन काळी एक राजा होता, राजा भोज। तो अत्यंत न्यायप्रिय, दयाळू आणि भक्तिमान होता। त्याच्या राज्यात सर्व लोक सुखात होते, पण एके दिवशी त्याला एक प्रश्न पडला, माझं राज्य इतकं सुंदर आहे तरी माझ्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण का वाटतं। राजा ऋषींना विचारतो, माझ्या जीवनात स्थैर्य नाही, कारण काय। ऋषी म्हणाले, राजन, लक्ष्मी देवीची कृपा मिळण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागरण कर। त्या रात्री देवी पृथ्वीवर फिरते आणि विचारते, को जागृती म्हणजेच कोण जागा आहे। ती त्या भक्तांवर कृपा करते जो त्या क्षणी तिची आराधना करत असतो। राजाने ते ऐकून संपूर्ण राजवाडा फुलांनी सजवला, दीप प्रज्वलित केले आणि चंद्रप्रकाशात दूध ठेवले। रात्रभर लक्ष्मी मंत्र जप करत बसला। रात्र झाली, आकाशात पूर्ण चंद्र तेजोमय झाला, राजवाडा चांदण्यांनी उधळून निघाला। तेवढ्यात एक दिव्य तेज दिसलं। चांदण्या प्रकाशातून देवी लक्ष्मी प्रगट झाली। ती म्हणाली, राजन, तुझं जागरण केवळ शरीराचं नाही तर आत्म्याचं जागरण आहे। तू धनासाठी नाही तर भक्तीमुळे जागला आहेस। देवीने हात पुढे केला आणि म्हणाली, तुझ्या राज्यात समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो। त्या दिवसापासून राजाच्या राज्यात सुवर्ण वर्षाव झाला आणि लोक म्हणू लागले, जो कोजागिरीच्या रात्री जागतो त्याचं जीवन उजळतं। ही कथा केवळ पुराण कथाच नाही तर यामागे खोल वैज्ञानिक अर्थही आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, त्याचा प्रकाश शरीर आणि मन शांत करतो। चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध थंड आणि ऊर्जायुक्त बनते, त्यामुळे आरोग्य सुधारतं। आध्यात्मिकदृष्ट्या ही रात्र मनाचं शुद्धीकरण करण्याची आहे। जागरण म्हणजे जागरण फक्त डोळ्यांचं नाही तर आपल्या आत्म्यांचं। ही रात्र आपल्याला आठवण करून देते, प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो। एका छोट्याशा गावात गंगाधर नावाचा ब्राह्मण राहत असे। तो अतिशय गरीब पण भक्त होता। त्या रात्री तो म्हणाला, माझ्याकडे दूध नाही पण श्रद्धा आहे। त्याने थोडंसं पाणी ठेवून देवीला प्रार्थना केली। रात्री देवी त्या झोपडीसमोर आली, त्याच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन म्हणाली, तुझं आयुष्य सोन्यासारखं उजळेल। दुसऱ्या दिवशी त्याला गावात पुजारीचं काम मिळालं, त्याच्या जीवनात समृद्धी आली। ही कथा सांगते, देवी धनापेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व होती। आजही आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो, चंद्रप्रकाशात दूध पितो, घरात दीप लावतो आणि जागरण करतो। पण खरी कोजागिरी म्हणजे मनातला अंधार दूर करणे, स्वतःला ओळखणे आणि देवावर विश्वास ठेवणे। जर आपण त्या रात्री चांगले विचार धरले, लक्ष्मी मातेचे नामस्मरण केले तर आपल्या घरातही लक्ष्मी येते। म्हणून भक्तजने हो, या कोजागिरी पौर्णिमेला फक्त उत्सव म्हणून साजरी करू नका, तर त्यामागचं अध्यात्म समजा। रात्रभर जागा, पण त्याहून महत्त्वाचं मनाने जागा, कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच लक्ष्मी आहे। जय लक्ष्मी माता, जय कोजागिरी।